आणि आय लव्ह यू 2, 3, 4,000 टाइम्स. कळलं ना आता तुला आदू? मग काय झालं? कसं आहे, लग्नाच्या आधीपासून मी तुम्हाला आहो म्हणतेय की नाही, मग आता लग्नानंतर बदल हवा म्हणून आदू. पण आदू, तू ना बोलतच नाहीस माझ्याशी. म्हणजे तुझ्याशी बोलायचं म्हटलं ना की सई मध्ये येते आणि मग माझा नंबर लेट लागतो. पण ठीक आहे, लेट तर लेट लागतो ना, ते महत्वाचं. नंबर लागला. आधींच्या फोनवरून माझ्या फोनचा नंबर लागला. दिगंबरा, जेजुरीच्या गणपती बाप्पा, ओझरच्या खंडेराया, सगळ्यांना थँक्यू. हॅलो, आदित्य बोलतोय. माहिती हो मला, तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. आणि जरी नसता ना तरी तुमच्या आवाजावरून ओळखू शकते मी. सांगा ना, आज अचानक कसा फोन केलात? आणि जेवण झालं का तुमचं? हा, जेवण झालंय आणि एव्हाना शतपावली करत असाल ना तुम्ही. आणि शतपावली करता करता चंद्र दिसला आणि माझी आठवण आली. हो ना? नाही ना, मला जरा महत्वाचं बोलायचंय. हो, ओ अच्छा, सॉरी. बोला ना आधी. सई बद्दल, तिच्या तब्येतीबद्दल. आधी मला फोन करून सुद्धा सईच्या तब्येतीची विचारपूस? अगं म्हणजे तिच्या मेडिकल कंडिशन बद्दल. कंडिशन माझी पण खूप खराब आहे ना, पण मला कोणी विचारतच नाही. तहान भूक लागत नाही मला, रात्रीची झोप येत नाही. शीर्षासन केलं ना तरी मेंदू पर्यंत रक्तच पोचत नाही. आणि हे सगळं का होतंय ते काहीच कळत नाही. तुम्हाला पण असं होतंय का हो? नाही ना. ऐक, काय झालं? अहो, तुम्ही असं जोरात ओरडून माझं नाव घेतलं ना की माझ्या हार्ट मध्ये कळत येते हो. आणि असं धक 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 होतंय. आणि श्वास आहे ना, श्वास तसा कटच होतो. कट झाला. काय रे आदू, शी बाई. त्या पिंट्याला म्हणावं, आदित्यच्या वाटणीचे वडे आहेत ते, आल्यावर फक्त गरम करून दे त्याला. झालं. आनंदी आनंद गडे, जेवणाआधी संपले वडे. तुमच्या लाडक्या भाच्यासाठी ठेवलेत वडे. शाबास. अरे पण हा आदित्य आहे कुठे? अजून आला नाही. हा काय आला? अरे आलास, पटकन हातपाय धू आणि जेवायला बस बघू. मला अरे आज भूक नाही, तुम्ही घ्या जेवण. का रे, संध्याकाळी काही खाल्लेलं नाहीस ना? नाही अरे. मग बस की जेवायला. मामा अरे मला भूक लागली सर, मी नंतर गरम करून घेतो रात्री. अरे पण निदान आमच्यावर बस तरी. अरे नाही, थोडं ऑफिसही काम आहे रे, मी आतमध्येच बसतो. तुम्ही घ्या जेवण. ते वडे काय झालं याला? तुलाच माहित. मला का म्हणजे? नाही म्हणजे त्या मुलीच्या प्रकरणानंतर तुमचं काही बोलणं झालं नाही ना? पण म्हणजे तुला काय म्हणायचंय, तो अजून रागावलेला आहे माझ्यावरती? तुझ्यावर कोण चिडणार बाबा? मग नाही पण एखादं रुसला असेल ना, लहान आहे ना तो. जरा टेन्शन मध्ये आहे. तब्येतीबाबत काहीतरी विचारत होता. तब्येत? तुम्ही वाढायला सुरुवात करा, मी आलोच नाही.
आदित्य चल उठ, डॉक्टरकडे जाऊया. उठ उठ उठ. काय झालं? अरे बंधू म्हणत होता तुला बरं नाही, ताप आलाय का? अरे नाही दादा मामा, मला काही झालं नाहीये. हे ताप वाटत नाहीये, पण कणकण वगैरे वाटत नाहीये ना? अरे नाही रे, मी अगदी बरं आहे. नाही शपथ घेऊन सांग तू मला. अरे देवा शपथ. देवा शपथ नाही, माझी शपथ घे. माझी शपथ घे. हा मामा, हो. तुझी शपथ, मी अगदी बरं आहे. अर्थात तू काही माझ्याशी खोटं बोलणार नाहीस. आदित्य, मी तुला रागवून तू खोटा रडायस, माझा विश्वासघात केलास असं म्हटलं, त्याच्यामुळे तू माझ्यावरती रुसलेलं नाहीयेस ना? नाही रे मामा. नाही अरे, माझ्या मनात काहीही नसतं, मी आपलं बोलून गेलो रे. आता हे काय मला माहित नाही का? आणि हे बघ, तरी सुद्धा जर का तुला राग आला असेल ना, तर मला माफ कर. मामा रे, असं काय करतोस? ऍक्च्युली मीच जरा अति केलं. तू तू कशाला माफी मागतोयस? नको. अरे आपल्या माणसाची माफी मागण्यामध्ये कमीपणा कसला आलाय? आपल्या माणसासाठी आपल्याला जे करावंसं वाटतं ना, ते आपण हक्काने करायचंच. पण एखादी गोष्ट असते जी आपल्याला करावीशी वाटत नाही, पण ती केल्याने त्याचं भलं होणार असेल, त्याला बरं वाटणार असेल, तर ती गोष्ट आधी करायची. काय माहिती का, काही काही क्षण आनंद, इच्छा आणि त्या इच्छा पूर्ण करायची इच्छा, हे सगळं राहून जात निसट. परिस्थितीमुळे म्हण, कधी योग येत नाही म्हण, नाही जमत आपल्याला. पण जर का आपण प्रयत्न केला तर ते आपल्याला परत मिळू शकत. तू ऑफिसला गेलास पहिल्या दिवशी, तेव्हा मी पेन दिलं होतं तुला. खर तर ती माझी इच्छा होती, कॉलेजला जाताना ते पेन वापरायचे. पण तेव्हा नाही जमलं मला परिस्थितीमुळे. पण मी तुला दिलं पेन, तू ते पेन लावून ऑफिसला गेलास, माझी इच्छा पूर्ण झाली, माझा आनंद मला मिळाला. नाही निसटला तो माझ्या हातून. आपल्या माणसाचं तसं नसतं, तो निसटतो. मग ना तो माणूस परत येत, ना ती वेळ परत येत. म्हणून आत्ता मला वाटते ना की तुझी माफी मागावी, तर मी मागून टाकली. आपल्या माणसाचं भलं होण्याकरता आपल्याला जे जे काही वाटत असेल ते आपण करायचं. मग त्यांनी आपल्याला कितीही त्रास झाला तरी हरकत नाही. अरे खूप झालं आयुष्याचं तत्वज्ञान ना, त्याचं तुझं पोट भरून जायचं त्यानीच. जेवायची वेळ झाली, चला ये जेवा. तू हो पुढे, तुम्ही करा चालू, मी येतोच. अरे असं काय करतोस? चल की 40 सेकंदात. 44 सेकंदात. वेडा. राईट दादा मामा. तर मी माझा नाही, सईचा विचार केला पाहिजे. तिच्या भल्याचं, तिच्या गरजेचं जे असेल तेच मी करेन. मला त्रास झाला तरी चालेल. बोला. ऐक ना, मला तुला भेटायचंय, अर्जंट आहे. अर्जंट? का रे, काय झालं? तुझ्या मामाने तुझ्यासाठी अजून एखादं स्थळ आणलं की काय? आपण बोलण्यात वेळ नको ना घालवायला, एकदा गेलेली वेळ परत येत नसते. एनिवेज, टेकडीवर भेटायचं. टेकडीवर? मी 1 तासाभरात पोचेन, तूही ये लवकर. अरे आधी सांगायचं ना. आज मॉमचा मूड इतका चांगला आहे आणि त्यात जर का मी बाहेर पडले तर काहीच नाही होणार. तसंही आधी तू 100 लाख 200,000 वेळा घरातनं पळून गेलीयस. आज माझ्यासाठी आहे. ओके, प्रयत्न करते. प्रयत्न नको, येच. ओके, येते. बाय.
कुठे निघालीयस? नैनाला भेटायला चाललीयस? मी आई आहे तुझी, मला सगळं माहितीये. जा, ऐक ना, फक्त उशीर करू नकोस, लवकर ये. आधीच खूप रात्र झालीये ना म्हणून. हो मम्मा, थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू. ही कुठे चालली ही पोरगी या टायमाला? थांबव तिला. अरे भेटू. ओके, जाऊ दे तिला, जाऊ दे. पण ती नक्की चालली कुठे? मेकॅनिकला भेटायला. हैं? तू तिला एवढ्या रात्री त्या मेकॅनिकला? अगं तू काय डोक्या बिक्यावर पडलीयस का? हा, एवढ्या रात्री त्या थर्ड क्लास मुलाबरोबर? त्या असल्या मुलांची काय नियत असते तुला माहितीये का? आपण तिचं लग्न ठरवतो आणि तू. काम डाऊन, काम डाऊन. तुला वाटतंय तसं काहीही होणार नाहीये. माझं बोलणं झालंय त्याच्याशी. आपल्याला जे हवंय तेच करणार आहे तो. ट्रीटमेंट करणार आहे तो आपल्या मुलीची. ट्रीटमेंट? काय बडबडतेस तू? मला काय ते खरं सांग, माझं आता डोकं आउट होत चाललंय. फार काही नाही रे. सईच्या तब्येतीवरून मी त्याला इमोशनल गोळ्या दिल्या. तब्येतीवर म्हणजे? मी त्याला सांगितलं की सईच्या जीवाला धोका आहे. तिला एक सिव्हिअर मेडिकल कंडिशन आहे ज्याच्यामुळे तिचं लग्न डॉक्टर सुयश बरोबर झालंच पाहिजे. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर आता जीभ उपटून ना पायाखाली चेचली असती मी. शी, अरे आई आहेस का कोण आहेस तू? लग्नासाठी मुलीच्या जीवावर उठलीस तू? लाज वाटायला पाहिजे तुला, लाज. लाज कशाला वाटायला हवी? थोडस खोटं बोलले, त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? एवढी होती ती, एवढी. प्रेग्नेन्सी नंतर 2 महिने तू उटीला गेलीस आराम करायला, तेव्हा मी इथे थांबलो होतो. रात्री 3 वाजता माझी पोत ना रडत रडत उठली. अंगाला हात लावला तर फणफणलेली तापानी. तसाच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले सलाईन देऊन उद्यापर्यंत नाही बरी झाली तर काय सांगता येत नाही. पुढचे 24 तास डोळे पिटू दिले नाही मी. असाच बसून होतो तिच्याकडे. ती बरी झाली ना तेव्हा अख्ख्या हॉस्पिटलला पेढे वाटले मी. सोड ग, मी तर सोड, तुला देव सुद्धा माफ करणार नाही. जा. शशी, स्टॉप इट. इनफ इज इनफ. आणि ही वेळ फालतू इमोशनल व्हायची नाहीये. तुला जर का खरंच वाटत असेल ना की आपल्या सईचं भलं व्हावं तर इमोशनल नाही, प्रॅक्टिकल व्हायची गरज आहे. तुला आता नाही पटणार, पण तुला लवकरच बदल झालेला दिसेल, सईमध्ये आणि परिस्थितीमध्ये सुद्धा. सोड ग, मला तुझ्याशी बोलायचं पण नाही प्लीज. आता तो मुलगा तेच करेल, मला हवं तसं आणि मला हवं. आदित्य, आज ना मी खूप 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 खुश आहे. गाव आलो. आज सई बिराजदार खूप खुश आहेत. आय एम सो हॅपी. आज ना पार्टी झाली पाहिजे, पार्टी. चल नाचू आपण. चल उठ. उठ ना. अरे चिडतोस काय? बरं सॉरी. पण तुला माहितीये, मी जर का आज इथनं जम्प जरी केली ना तरी मी अशी हवेत तरंगत असेल. कारण आज जादू घडलीये, जादू. म्हणजे? अरे म्हणजे आज घराबाहेर पडताना मॉमनी मला थांबवलं आणि ती मला म्हणाली, जा सई जा, जी ले अपनी जिंदगी. ओ, कॅन यू बिलीव इट? ओ, ओके. मी इतकी खुश होऊन इतक्या एनर्जीने तुला असं कसं सांगतेय आणि तू त्यावर फक्त ओके एवढंच म्हणतोस? अगं तसं काही नाही आहे. मग कसं सांग बरं मला. मला वाटलं की तू इतक्या घाईने मला इथे बोलवून घेतलंस म्हणजे तू खुश असशील, एक्सायटेड असशील. नाही पण तू आधी मला सांग, काय झालंय तुला की अर्जंटली कशाला बोलवलंस?
बस ना, आपण चहा पीत बोलू. चहा आणलास तू? वाव, थँक्यू. चिअर्स. Cheers. वाव, मागच्या वेळेसारखा सुपर्ब झालाय चहा. आता सांग काय झालं? सई, त्याचं असं आहे की त्याचं कसं आहे रे आदित्य? प्लीज मस्करी नको ना, मी सिरियसली बोलतोय. ओके सॉरी. बर ओके, आता आता एकदम सिरियसली. हा सिरियस. आता बोल. सई, मला वाटतं तू त्या डॉक्टर सुयशला एक चान्स द्यावास. चान्स? कसला चान्स? म्हणजे मला वाटतं तू त्याच्याशी लग्न करून टाक. काय? काही काय बडबडतोयस तू? नाही सई, अगं मी खूप विचार केला. मला असं वाटतंय तो तुझ्यासाठी परफेक्ट आहे. परफेक्ट? आणि तो? काय बोलतोयस तू आदित्य? अरे तुझ्या सांगण्यावरच तर मी त्याची परीक्षा घेतली होती आणि त्यात तो फेल झाला. मग तो परफेक्ट कसा? मान्य आहे मला सई, पण कुठल्याही व्यक्तीला एकाच दिवशी भेटून ओळखणं हे अवघड असतं, हे तुलाही मान्य करावं लागेल. मला नाही वाटत तसं. आपलंच घे ना. आपल्या पहिल्या भेटीत, पहिल्याच दिवसात तुला खरंच आवडलो होतो मी? नाही ना? तसंच त्यालाही थोडा वेळ दे. त्याच्यातही काहीतरी चांगलं असेलच ते तुला आवडेल. सही, असं भेटून भेटूनच माणसं नीट कळतात ग. ठीक आहे. अजून काही? आणि आपण आपल्या भेटी आता जरा कमी करूयात. हे काय आहे? हे असं नाही चालणार. अजिबातच नाही. हे बघ, आपली मैत्री वेगळी आणि माझ्या लग्नाचा विषय वेगळा आहे. तू दोन्ही मिक्सअप का करतोयस? तसं नाहीये ग. मग कसं आहे सांग मला. मी तुला का भेटायचं नाही? अगं कारण मी कळलोय तुला पूर्णपणे. माझी एकन एक गोष्ट तुला आता नीट माहिती आहे ग. आता त्याची टर्न आहे. तू आता त्याला ओळखणं जास्ती महत्वाचं आहे. आदित्य कश्यप, तू जे काही म्हणतोयस ना तसं करायला मी तयार आहे. तू म्हणतोयस ना त्याला भेटते. तू म्हणतोयस त्याला समजून घेते. आत्ता इथून मला उडी मारायला सांगितलीस तर ती सुद्धा मारेन मी, पण फक्त एका अटीवर. काय? मी तुला भेटत राहणार. सई, कबूल असेल तर सांग, नाहीतर मी त्याला वेळ देणार नाही. ठीक आहे, कबूल आहे. प्रॉमिस? प्रॉमिस. थँक्यू सो मच आदित्य. फोन लाव त्याला. हाँ? जो वादा किया वो निभाना पडेगा. फोन लाव त्याला आत्ताच्या आत्ता आणि त्याला सांग तू उद्या त्याला भेटायला तयार आहेस. अरे यार काय. हॅलो सुयश, उद्या काय करतोयस तू? हा ठीक आहे, मग उद्या आपण भेटूया. कधी कुठे काय ते मी सांगते, पण भेटूया उद्या. ओके बाय. खुश? खूप खुश. चलायचं मग आता? तू जा, मी थांबतो थोडा. का? नक्की? हो ग. ओके, मी निघते मग. ओके बाय मित्रा, दोस्ता, फ्रेंडा. बाय. हॅलो, मिसेस शर्मिला बिराजदार.
तुमचं काम झालंय.